वेळ थोडी आहे, भजन कर, देवाच्या भजनाला लाग. मन लागत नाही महाराज, मन बिलिंदर आहे. मन इतकं बिलिंदर, एक जुना दृष्टांत आहे. राजानं बकरी पाळली, बकल्ले आहेत म्हणे बाबा म्हणे. राजानं बकरी पाळली, बकरी पाळली, तिचा नियम ठेवला. राजानं दवंडी दिली, म्हणले ऐका हो ऐका, माझ्या बकरीचं जो कोणी पोट भरून आणेन त्याला 5-6 गावांची जहागीर देईल हो. गाव मा दवंडी पिटाय नाही भाऊ वडनामा, आणि सुटणार लोक राजांजोगी गर्दी, 5-6 गावांची जागीर मिळणार आहे, जागीर मिळणार आहे. गेले रांगा लागायला लागल्या. म्हणले महाराज मी चारून आणतो. बरेच लोक घेऊन जायला लागले. पहिला घेऊन गेला, चारली चारली, दिवसभर चारली, फिरला, हिरव्यागार कुरणात नेली. बकरी चरली चरली, दिवसभर चरली, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चरली आणि राजाकडे घरी आला. म्हणले महाराज मी चारून आणली. म्हणले भरलं का रे पोट बकरीचं? म्हणले हा. मग परीक्षण करावं लागेल. म्हणले करा परीक्षण. राजानं हिरवी जुडी घ्यायची आणि बकरीची परीक्षण करायचं. हिरवी जुडी घ्यायची आणि बकरीचं परीक्षण करायचं. बकरी बकरी म्हणे मी भरपूर जेल ते खात नाही. बकरी ते हा बकरी पुरतच मर्यादित राहू. विठाला राजानं परीक्षण करावं, बकरीच्या समोर जुडी न्यावी आणि बकरीनं तोंड लावावं नाही. असं झालं नाही. बकरी तोंड लावतेस, लावलं बकरीनं तोंड. राजा म्हणायचा नापास निघ. बकरीनं खाल्लं ना, तिचं कुठं पोट भरलं. असे अनेक आले माय बाप, अनेकांना बकरीचं चालायचा प्रयत्न केला, बकरीचं पोट भरलं नाही. एक हुशार घ्या मनासारखा. तुमनं कसाल कोणा सांगू, आमनंच सांगणं पडायचं. कोणासारखं यासनासारखा आमना रामाबाने तुमनावर ध्यानशे. हुशार गेला कोणासारखा, यासनासारखा का हुशार गेला. म्हणलं राजे साहेब मी चारून आणतो, चारून आणतो म्हणल्याच्या नंतर बकरी म्हणे दग भाऊ. असे अनेक आले आणि अनेक घेऊन गेले. तू कुठला नवीन, जा घेऊन जा. तो म्हणे देते खरी. अहो जरा हुशार होता. यानं काय केलं, बकरीला हिरव्यागार कुरणामध्ये नेली. कुरणामध्ये नेण्याच्या अगोदर बकरीसाठी यानं एक उतारणं जोडलं. काय एवढी एवढी शेमटी का फोकाटी, जळगाव जिल्हा मग फोकाटी. ते शेमटीने म्हणू देत बाबा, फोकाटी सांगा. फोकाटी शेमटी, शेमटी घेतली, शेमटी घेतली, हिरव्यागार कुरणामध्ये नेली. लावलं तोंड बकरीनं, लावलं तोंड, दन्न दिसे. वा 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 काय जोर मध्ये देव. लावलं तोंड, दन्न दिसे, लावलं तोंड. दिनभर मा बकरीला येडी कर टाकी म्हणतात त्यांनी. काय केलं, बकरी येडी वेगळी येडी. संध्याकाळपर्यंत बकरीचं उतारणच केलं त्यानं. लावलं तोंड, दन्न दिसे, लावलं तोंड, दन्न दिसे, लावलं तोंड. इतकं उतारणं केलं बकरीचं. ऐका ना, संध्याकाळी येडी झाली बकरी आणि येडी झाली ती बकरीला राजासमोर उभी केली. म्हणले राजा साहेब बकरी चारून आणली. राजा म्हणले चारीला ना? म्हणलं हा. पोट भरलं? म्हणलं हा. तपासणी करून पहा. तपासणी करण्यासाठी राजानं हिरवीगार जुडी आणली, हिरवीगार जुडी आणली, हिरवीगार जुडी आणली आणि राजानं त्या बकरीच्या त्याचं काहीतरी मस्त रचना रचली. बकरी मध्यभागी, राजा साईडला आणि हा चारणारा तिच्या साईडला. बकरी मजमा आता धरल्या बकरी मी असे उभे केले. राजानं पुढे हात करावा, बकरीनं जुडीकडे पाहावं आणि यांनी काठीकडे दाखवावं. याच्या काठीकडे पाहायची आणि जुडीकडे पाहायची. बकरी मनातल्या मनात म्हणायची आता खाईन तर अजून खाईन. दिनभर खाल्लंच होतं तिने. खाईन तर अजून खाईन, खासू ते आखो खासू. बकरीनं तोंड लावलं नाही. राजा म्हणे पास जा, तुला 5 गावांची जहागीर दिली. मनाला काय करावं लागतं हा दृष्टांत. त्या जागेवरती बकरीच्या ठिकाणी आपण आपलं मन ठेवावं. मनाला चटके द्यावे लागतात, तेव्हा ते मन वळतं. नाहीतर मन इतकं बिलिंदर आहे ते ऐकत नाही.